संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पवित्र तीरावरती भगवान श्री सिद्धेश्वराच्या चरण सानिध्यात कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या प्रीत्यर्थ समग्र महाराष्ट्र आणि भारतवर्षातून इथे वैष्णवांची मांदियाळी उपस्थित आहे आणि या उपस्थित वैष्णवांच्या मध्ये श्रद्धेय वारकरी संप्रदायाचे पितामह भीष्म, वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेबांचं स्मृती मंदिर आणि ही कवठेकरांची प्राचीन आणि सर्वांना मार्गदर्शक ठरणारी अनेक विद्वानांच्या पदस्पर्शानं राहण्यानं बसण्यानं पवित्र झालेली ही देवीदास धर्मशाळा गोपाळपुरा श्री क्षेत्र आळंदी इथे गेल्या अनेक वर्षापासून कीर्तनाचा सुयोग प्राप्त झाला आणि कीर्तन करत 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 श्री विद्या विनोद वैभव केशव महाराज उघडीकर आणि भगवानगडचे श्री महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज आणि या स्थानाचे सर्वे सर्वा श्री निरंजन शास्त्री कवठेकर या सगळ्यांनी मिळून इथे आपण एक विषय सूत्र धरून लोकांच्या समोर द्यावा अशी चर्चा करण्यात आली आणि त्यामध्ये मग 2-3 नाव समोर आली. एक तुकोबारायांचं जीवन चरित्र, ज्ञानदेवा तू कैवल्यम आणि श्री ज्ञानेश्वर महाराजांचे अलौकिक जीवन चरित्र. त्यापैकी शेवटचं जे शीर्षक आहे त्यावर शिक्का मोर्तब करण्यात आला आणि या पवित्र पर्व कालावधीमध्ये ज्यांच्यासाठी आपण आळंदी तीर्थक्षेत्रात येतो त्या तीर्थक्षेत्राचा महिमा, तिथलं उपास्य आणि तिथे समाधीस्थ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये काही समग्र सूत्रवत चर्चा आपल्या समोर व्हावी याकरता ही प्रयत्नाची पराकाष्ठा आहे. कुलम पवित्रम जननी कृतार्था या एका श्लोकाच्या अर्ध्या भागानं आपण इथे सुरुवात करत आहोत. याच सुभाषिताचा वा वचनाचा मागोवा आपण घेतला तर पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. पद्मपुराणामध्ये असं एक वचन आलं
संप्राप्ये भारते जन्म या भरतखंडामध्ये जन्म प्राप्त होणं हे परमभाग्याचं लक्षण आहे. आणि यालाही संत प्रमाण आहे. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. न्यूझीलंडला, अमेरिकेला, फ्रान्सला, जपानला काही वैज्ञानिक संशोधन होतील. तिथे सुवर्णाच्या, डिझेलच्या, पेट्रोलच्या खाणी सापडतील. पण भारतवर्षात आणि त्यातही महाराष्ट्रामध्ये संतरूपी तत्वज्ञानाच्या भक्तिरूपी खाणी तुम्हाला मला प्राप्त होतात. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वासुरींचा वृत्तांत मांडत मांडत आपल्याला चरित्रात प्रवेश करायचा आहे. आणि तो करत असताना थोडासा वेळ लागेल. कारण की पूर्वीचा कुलवृत्तांत तुमच्या समोर मांडायचा आहे. एक 4-5 पैलू, मुद्दे, बिंदू घेऊन आपण चालणार आहोत. आपे गावातलं राहणं, कुलकर्णी पंत, त्रिंबक पंत हे पणजोबा, गोविंद पंत हरिपंत, वडील श्री विठ्ठलपंत, पुढे त्यांच्या तीर्थयात्रा, आळंदी तीर्थक्षेत्रात आगमन, त्यांचा विवाह, दक्षिणेची तीर्थयात्रा, निर्माण झालेलं वैराग्य आणि काशी तीर्थक्षेत्रात त्याने धारण केलेला संन्यास, हे सगळे बिंदू घेऊन 2-3 दिवस तुमच्याशी मला चर्चा करायची आहे. या घराण्याचा मूळ वंशविस्तार मांडत असताना हरिपंत हे आपे गावातले कुलकर्णी, तो ळ शब्द आहे, कुलकर्णी. आपेगाव गोदेच्या तीरावरती मराठवाड्यामध्ये शालिवाहन पैठण तीर्थक्षेत्राच्या जवळ वस्ती करणारं हे गाव. यांच्या वंश विस्ताराचा विषय मांडत असताना रामचंद्र, केशवपंत आणि मोहणाबाई हा त्यांचा पुढचा विस्तार. मोहणाबाईंचा विवाह नरहरपंत माचवे देवगडकरांच्या बरोबर झाला. केशवपंतांचा वंश विस्तार इथे फार काही करण्याची आवश्यकता नाही. हरिपंतांचे रामचंद्रपंत, रामचंद्रपंतांचे गोपाळपंत, गोपाळपंतांचे त्रिंबकपंत आणि त्या त्रिंबकपंतांचे पुन्हा 2, एक गोविंदपंत आणि दुसरे हरिहरपंत. साधारण हरिपंतांचं निर्याण शक्य 1135 कालावधी आहे. त्रिंबकपंतांचे पुन्हा गोविंदपंत आणि नीराबाई पैठणच्या कृष्णाजीपंत देवकुळ्यांची बहीण, पुढे विठ्ठलपंत. विठ्ठलपंतांचा विवाह रुक्मिणी आई साहेबांच्या बरोबर. आळंदीचे सिद्धोपंत कुलकर्ण्यांची ती कन्या. आणि मग इथे श्रीमन निवृत्तीनाथ महाराज, श्री ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव महाराज आणि आदिशक्ती मुक्ताई असा वंश विस्तार आहे. भारतीय तत्वज्ञानातल्या सारस्वतांनी किंवा अर्वाचीन अभ्यासकांनी सगळ्यांनीच मिळून देवांचं अवतरण
आणि संतांचा वंश विस्तार मांडत असताना 2-3 गोष्टीवरती कटाक्ष ठेवलेला आहे. आणि तो असा आहे, बराच वेळेला बहुधा लोक रक्तवंश विस्तार समाजासमोर मांडतात. दुसरे एक प्रकरण असे विद्यावंश विस्तार, आणि तिसरं प्रकरण असे गुरुशिष्य वंश विस्तार. बहुधा आपल्या संप्रदायामध्ये रक्तवंशापेक्षा गुरुशिष्य संबंधाला विशेष महत्व आहे. पैठणचे शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी, आदिगुरु शंकराचार्य, निळोबाराय, सकल संत, या संतांच्या बाबतीमध्ये आपलं आडनाव, आपली जाती, आपलं कुळ, आपलं गोत्र, आपला वर्ण, आपलं गाव, या सगळ्यापेक्षा गुरुशिष्य वंश विस्ताराला विशेष महत्व दिले. श्री तुकोबारांच्या बाबतीतही तुम्ही पहा, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खुन माळिकीची, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. विस्तार मांडत असताना ते आंबिले, मोरे, देहू, सातारा हा विस्तार नाही मांडला महाराजांनी. रामदास स्वामींच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. त्यांनी काय असं मराठवाड्यातलं घनसावंगी तालुका, गंगेचा किनारा, गोदेच्या काठावरील ठोसरांच्या कुळातले, देशस्थ रघुवेदी वगैरे असं काही सांगितलं नाही त्यांनी. त्यांनी आदिनारायणं विष्णू ब्रह्मानांच वशिष्ठकम श्रीरामं मारुतीं वंदे रामदासं जगद्गुरुं ही परंपरा प्रतिपादन केली. पैठणकरांनी सुद्धा अगदी गोसावी, जहागीरदारांचं कुळ, शाहलीवाण पैठण किंवा पूर्वीचं नाव कुलकर्णी असं काही नाही सांगितलं. दत्तात्रय, सहस्रार्जुन, यदुभानुदास, जनार्दन, एकनाथ, हरिपंडित, गावोबा असाच वंश विस्तार मांडला. आदिगुरु शंकराचार्यांनी सुद्धा नमपुद्री ब्राह्मण, कालडी गाव, विशिष्टादेवी, शिवगुरु या बाबतीत फार नाही चर्चा केली. नारायण ब्रह्मा, शक्ती, वशिष्ठ, पराशर, व्यास, शुक, गौड गोविंद असाच वंश विस्तार मांडला. आळंदीच्या संस्थेच्या बाबतीत असंच आहे. श्री ज्ञानोबारांच्या पासून जोग महाराज आणि तिथपासून 4 प्रमुख खांब, एक श्रद्धेय स्वामी महाराज, मामांचं एक नाव मारुती महाराज आणि लक्ष्मण महाराज, हे सगळं तुमच्या समोर सांगण्याचा हेतू असा आहे की रक्तवंशापेक्षा आणि घराणेशाहीपेक्षा संत परंपरेनं, संशोधकानं, अभ्यासकानं, चिकित्सकानं, समीक्षकानं त्याच्या गुरुवंश परंपरेला विशेष महत्व दिलं. म्हणून तुम्ही गुरु आमनाय, आमनाय सीतू नावाची प्रकरणं ही ग्रंथ अवश्य वाचा, किंवा ज्ञानेश्वर महाराज प्रणीत नाथ संप्रदाय हे प्रकरण वाचा, किंवा पूर्वासुरींचे परंपरेचे जे ग्रंथ आहेत ते तुम्ही सगळेजण पहा. म्हणजे सगळा तुम्हाला हा एकंदरीत वृत्तांत डोळ्यासमोर येईल. साधारण शके 10 से 50 कालावधी, 10 से 50 किंवा 10 से 60 या कालावधीमध्ये आपेगावातलं वातावरण, त्या काळातील निसर्ग, त्या काळात वाहणारी दुथड्या काळीक भिन्न श्री गोदावरी गंगा, वृंद भिंती,
विस्तार असलेला फार मोठा त्यांचा वाडा, त्या काळातील सामाजिक स्थिती, त्या काळातील विद्वानांची मतं, त्या काळात पांचरात्र, शैव, शाक्त, गाणपत्य, दत्त, वैष्णव, शांकर मतानुवर्ती, ते त्या काळात जे जे पंथ संप्रदाय होते त्याचा परिणाम संस्कारावरती होत असतो. घराणं समृद्ध, धनकनक संपन्न, ऐश्वर्य चरणाजवळ साष्टांग नमस्कार करत आहे. मुळात पूर्वी देशमुख, देशपांडे, पटवारी, पाटील आणि कुलकर्णी हे गावातले त्या काळातले करते धरते आचेच, संपत्ती त्यांच्याजवळ असायची आणि साहजिकच मान, प्रतिष्ठा, ऐश्वर्य त्यांना ते प्राप्त होत असायचं. एक दरारा असायचा. लोक त्या काळात त्यांचे न्याय, निवाडे, निर्णय मनपूर्वक ऐकत होते. समझोता होता. धर्म मानणारी लोक होती. वर्णाश्रमावरती लोकांचा विश्वास होता. धर्मानुकूलीन भार्या असायची. घरात धर्माचे संस्कार उत्तम असायचे. वैदिक मंत्रापासून ते वैष्णवांच्या भजनापर्यंत समन्वयाने घरं सुखाने नांदत असायची. त्या काळातला दिवाळीचा सण असेल, व्रतवैकल्य असतील, कुलधर्म कुलाचार असेल, तो समारोपानं गावातील प्रत्येक सदस्यांनी एकत्रित येऊन तो एक लोक महोत्सव करण्याची पद्धती असायची. आणि त्या उत्सवाच्या प्रीत्यर्थ सर्व धर्मातली, समाजातली लोक एकत्रित येऊन त्यावर एक चर्चा विमर्श होत असायचा. आणि परिस्थिती नेमकी कशी आहे यावर चर्चा करून धर्माची, वागण्याची दिशा ठरत असायची आणि त्यानुसार लोक वागत असायचे. हे घराणं लिखाण म्हणजेच लैखिक, मौखिक, शास्त्रविद्येत पारंगत, राजाश्रय प्राप्त असावा असं हे घराणं परिसरातील लोकांचे नितांत श्रद्धा आणि प्रेम जिव्हाळा यांनी दिलेला निर्णय तो चोहोट्यावरील एखाद्या ओट्यावरचा असेल, एखाद्या मंदिरातला असेल, एखाद्या धर्मसभेतला असेल, लोक विनम्रतेनं मानत असायची, स्वीकारत असायची. याच घराण्यामध्ये त्रिंबक पंतांचं येणं झालं. त्रिंबक पंतांचा उपनयन संस्कार करण्यात आला. त्याने देवगडावरती जाऊन आपलं वेदाध्ययन पूर्ण केलं. पूर्वी उपनयन संस्कारानंतर 8 वर्षात भवेद विप्रह 8व्या वर्षी उपनयन संस्कार करून संपूर्ण संस्करण त्याच्यावरती केली जायची आणि त्याला गायत्रीचा अधिकार देण्यात येत असायचा. त्या कालावधीत ते सगळेजण अनुष्ठानपूर्वक जीवन जगत असायचे. नित्य जप क्रियाक्रम आपण करतो त्यापेक्षाही अनुष्ठानाला विशेष महत्त्व असतं आणि अनुष्ठानाचं एक अलौकिक फळ प्राप्त होत असतं. देवगडावरचा बराच कालावधी अध्ययन अध्यापनात गेला आणि मग गोरक्षनाथांच्या कृपेनं भगवत चिंतनाचा मार्ग सापडला. म्हणजे केवळ श्री ज्ञानेश्वर महाराजच नाही तर या घराण्याला पूर्वापार परंपरेनं
नाथ परंपरेच्या गुरुशिष्य परंपरेचा वारसा आहे. श्री गोरक्षनाथांचा अनुग्रह प्राप्त झाला. ते भगवत चिंतन करू लागले आणि पुढे साधारण 5 वर्ष जो बीड परगणा आहे, संशोधनात बीडची अनेक विध नाव आहेत. काही संशोधक त्याला चंपावती नगरी म्हणतात, काही संशोधक त्याला भीर म्हणतात. फारशी लोकांची आक्रमण झाली आणि मग भीरचं पुढे बीड झालं. काही संशोधकाच्या स्तंभलेखकाच्या मते आणि पुरातत्व अभ्यासकांच्या मते बीड शहराचं नाव श्रीवर्धन असंही होतं. म्हणजे रायगड जिल्ह्यात एक श्रीवर्धन आहे समुद्राच्या तीरावरती, आणि बिंदुसरेच्या तीरावर वस्ती करणारं बीड म्हणजेच श्रीवर्धन होतं अशी नाव आहेत. एक अधिकारी म्हणून त्यांनी बीड परगण्यात काम केलं. आजही बिंदुसरेच्या तीरावरून पंढरपूरला जेव्हा प्रस्थान होतं वारीचं, तेव्हा त्रिंबकपंतांच्या चरणपादुका पंढरपूरच्या दिशेनं पाऊलवाट करतात. आणि आदिशक्ती मुक्ताई बीड शहरात जेव्हा येते तेव्हा आजोबा आणि नातीचं मिलन जेव्हा होतं तेव्हा बीडकरांच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागतात. अलौकिक सोहळा. सगळ्या वर्तमानपत्राला त्या काळात बातम्या लागतात आणि हरिनामाच्या गजरानं वातावरण अत्यंत प्रफुल्लित, सुगंधित, प्रसन्न होतं. त्याचं संशोधन करण्याचं श्रेय 2-3 सत्पुरुषांना द्यावं लागेल. गुरुवर्य पितामह भीष्म श्री वक्ते महाराज, श्री साखरे महाराज आणि बीड शहरातील अनेकविध अभ्यासक मिळून ते स्थान संशोधनपूर्वक निवडण्यात आलं. आजही तिथे त्रिंबकपंतांची समाधी आहे. तुम्ही केव्हा मराठवाड्यात आलात तर बीडला बिंदुसरीच्या तीरावरती त्रिंबकपंतांच्या समाधीचं दर्शन आपण घेऊन कृतकृत्य व्हा. बीडचा कारभार त्यांनी आपल्या प्रापंचिक जिम्मेदारी बरोबर राजकीय जी सामाजिक जिम्मेदारी असती त्याचंही त्यांनी परिपालन केलं. नित्य अग्निहोत्रापासून ते रात्रीच्या उपासनेपर्यंत त्यांनी त्यांच्या घराण्याचा क्रम जशास तसा सांभाळला. पुढच्या कालावधीमध्ये वंश विस्तार करू गेलो तर सलग चातुर्मासात श्रीमद भागवत, रामायण किंवा ग्रंथावरती चर्चा व्हावी तसं चरित्र 2-3 दिवसात प्रतिपादन करणं कठीण जाईल, अवघड जाईल. कमी पण अत्यंत महत्वपूर्ण विषय तुमच्या समोर मी देतोय. त्रिंबकपंतांचे ज्येष्ठ पुत्र गोविंदपंत यांच्या धर्मपत्नीचं नाव नीराबाई. आणि त्यांचे सुपुत्र श्री विठ्ठलपंत. हेच विठ्ठलपंत संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांचे जनक. नीराबाई या पैठणच्या कृष्णाजीपंत देवकुळेंच्या घराण्यातल्या भगिनी. आजही ते घराणं पैठण तीर्थक्षेत्रात आहे. ज्ञानोबारायांच्या बाबतीमध्ये जे पुढे शुद्धीपत्र मिळालेलं आहे त्यात असं लिहिलं, श्री वेदमातु सुतम
म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांना शुद्धीपत्र देताना श्लोकातला हा सुरुवातीचा प्रभाग आहे. गोविंद पंत आणि मीराबाई ह्या उभयता दोघही गोरक्षनाथांचे शिष्य श्री गहिनीनाथ यांच्याकडनं ब्रह्म उपदेश झाला असं वर्णन आहे. गहिनीनाथ आपल्या झोळीतून रक्षा काढत असायची आणि ती रक्षा पाण्यात टाकत असायची आणि प्रसाद म्हणून देत असायची. बैसली दोघे भ्रतार वल्लभे उदरीच्या गर्भे सेवी ध्यान भक्ती नवमास भरले पूर्ण दिवस आले वैराग्य डोळस मूर्तिमंत विठ्ठल आवडी ठेवेले नाम निराईस प्रेम गैनी नाथी. अशी अनेक वचनं तुम्हाला मला अभ्यासायला मिळतील. जणू विठ्ठलपंत हे मूर्तिमंत वैराग्यच या घराण्यात उदयाला आलं असं नामदेवरायांचं वचन आहे. आणि या सगळ्या प्रकरणाला नामदेवरायांची जी अभंग प्रमाण आहेत, जसं एखाद्या सिद्धांताची समीक्षा करण्याकरता दृष्टांत आणि प्रमाण मानल्या जातं, वेद प्रामाण्य उपनिषदाचं प्रामाण्य, तसं ज्ञानोबरायाच्या साग्र चरित्रासाठी नामदेवरायांची प्रमाण सारभूत मानलेली आहेत. ज्ञानावाचून वैराग्य आंधळच असतं मुळात, पण विवेक, वैराग्य आणि ज्ञान हा त्रिवेणी संगम विठ्ठलपंतांच्याकडे दिसत असायचा. ज्ञानाची दृष्टी होती, तीर्थयात्रेचं भान होतं आणि वैराग्याचं सकल ज्ञान होतं. काहींना उपजतच वैराग्य असतं, तर काहींना ते प्रयत्नानं साधूंच्या संगात वा तीर्थक्षेत्रातल्या वास्तव्याने प्राप्त होत असतं. वैराग्य नो हे लिकुराच्या गोठी. वैराग्य काही गोष्ट अशी मुलात छोटी छोटी लेकरं चर्चा करतात, धिंगामस्ती करतात असं नाही. हे आचरणानं, वागण्यानं सिद्ध करावं लागतं. काहींच्या ठिकाणी वैराग्य तर ज्ञानाचा अभाव आहे, काहींच्याकडे ज्ञान आहे तर वैराग्याचा अभाव आहे, काहींच्याकडे ज्ञान आहे वैराग्य तर विवेकाचा अभाव आहे. एक आहे एक नाही. उदाहरणार्थ एखाद्या गायकाला वाजवता येत असेल पण पाठांतर असेल असं नाही. एखाद्याला खूप छान शिकवता येतं, समाजासमोर ते पेश करता येईल असं नाही. याला समाजासमोर मांडता येतं तो शिकविलच असं नाही. एखादाच असू शकतो, नाही असं नाही. तसं या सगळ्या बाजूनं सक्षम जीवन होतं बालवयातच श्री विठ्ठलपंतांचं. आणि उपजतच तीर्थयात्रेची आवड, साधू समाजात राहण्याची आवड, महापुरुषांच्या संगतीत राहण्याची आवड, तीर्थाटन करण्याची आवड, अनुष्ठान करण्याची आवड, महापुरुषांचा आश्रय प्राप्त करून घेण्याची आवड, आणि मग त्यांच्या चरणाजवळ बसून काही श्रवण करून आपल्या जीवनात परिवर्तन होतं का हे करण्याची साग्र आवड असं लिहिले श्री विठ्ठलपंत. आपल्याकडे प्रमाण आहेत. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाय, तव तो आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाये चुकू नको. भर्तहरीचं असंच वचन आहे. यावत स्वस्तमिदम कलेवर गृहम यावश्च दूरे जरा. जावत कालपर्यंत शरीर उत्तम आहे तावत कालपर्यंत तीर्थयात्रा कराव्यात, तावत कालपर्यंत पर्यटन करावं, तावत कालपर्यंत सत्संग करावा, तावत कालपर्यंत तीर्थक्षेत्रात तीर्थाचा आश्रय करावा. एकदा इंद्रिय गलित गात्र झाली
एकदा का शरीर थकलं, मानसिकता राहत नाही, इंद्रिय साथ देत नाहीत, डोळ्यांना दिसत नाही, कानाला ऐकायला येत नाही, अंग कंपायमान होतं, हे गुडघे जॉईंट वगैरे निकामी होतात, चालणं अशक्य होतं. उद्या आपल्या वारीत पहा, मध्यम वयाचा वा तरुण माणूस तीर्थयात्रेत प्रदक्षिणा करताना सर सर चलतो. पण ज्याचा वृद्धोपकाल आहे त्याला त्यातही एकादशीच्या पर्व काळात नगर प्रदक्षिणा घालणं किती कठीण आहे त्याचा अनुभव तुम्ही उद्या घ्या. मग इंद्रायणीच्या स्नानाला जाताना, चंद्रभागेत आषाढीत स्नानाला जाताना याचा अर्थच असा आहे की जोपर्यंत उत्तम शरीर सामुग्री आहे तोपर्यंतच भजन, कीर्तन, प्रवचन, यात्रा, तीर्थक्षेत्रातलं राहणं, साधूंच्या संघात जाणं, नर्मदेची प्रदक्षिणा, पर्यटन, या सगळ्या गोष्टी कराव्यात. मग काय विठ्ठलपंतांचं चुकीचं आहे? शास्त्रवचन असं आहे, संतवचन असं आहे, तर याच कालावधीत तीर्थयात्रा कराव्यात. म्हणून ते तीर्थयात्रा करण्याच्या मनोवृत्तीत असताना त्यांना भगवत चिंतन करता करता स्फुरलं की आपण एके ठिकाणी न बसता हे संपूर्ण विश्व पाहावं, हे न्याहाळावं, डोळ्यांनी पाहावं. ईश्वर निर्मित सत्तेत स्वेदज कशी आहेत, उद्भिज कशी आहेत, अंडज कशी आहेत, जारज कशी आहेत, हे सृष्टी सौंदर्य आहे तरी कसं? पर्वतांच्या रांगा, वाहणारं पाणी, पक्ष्यांचं कूजन, आकाशाची शीतल छाया, अनेक विद्वानांच्या कुटिया, आश्रम, स्थान, देवालय पाहावीत आपण. म्हणून पूर्वी तीर्थयात्रा ही प्राचीन पद्धती असायची. अनेक विविध तीर्थयात्रा करण्याचा आरंभ त्यांनी केला आणि तीर्थयात्रा करत 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 ते कुठे कुठे पोहोचले याची एक साधारण यादी द्वारकेत तीर्थयात्रा पोहोचली, भालुका तीर्थाला तीर्थयात्रा पोहोचली, सोरटी सोमनाथ नावाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एका तीर्थक्षेत्रात तीर्थयात्रा पोहोचली, मुचकुंद गुंफा नावाचं स्थान आहे तिथपर्यंत तीर्थयात्रा पोहोचली. कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.